भारतातील अगदी महत्त्वाचे ट्रोमा केअर सेंटर, आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक आणि वर्षाला 16 लाख रुग्णांची ओपीडी. कागदावर वाचताना सायन हॉस्पिटल एखाद्या आधुनिक वैद्यकीय चमत्कारासारखं वाटतं, पण संतापजनक वास्तव हे आहे की या चकाकणाऱ्या आकडेवारीच्या खाली गरिबांच्या मृतदेहांचा ढिगारा रचला जातोय की काय अशी भीती वाटते. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आज सायन हॉस्पिटलमधून समोर आलेली दृश्य पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. बघा या दृश्यांकडे. हे चित्र कोणत्याही युद्धभूमीवरचं नाहीये, तर मुंबई महानगरपालिकेच्या सायन हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक 20चा आहे. ज्या हॉस्पिटलचा इतिहास 1947 पासूनचा आहे, तिथे आजही रुग्णांना उपचारासाठी जमीन शोधावी लागते. एका बेडवर 1-2 नाही तर 3-3 रुग्ण. श्वास घ्यायला जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही. ज्यांना तातडीच्या उपचारांची गरज आहे ते रुग्ण या दुर्गंधीच्या साम्राज्यात जमिनीवर चादरी पसरून आपल्या आयुष्याची भीक मागतात. हे रुग्णालय आहे की एखादं रेल्वे स्टेशन, की गरिबांच्या जीवाचा खेळ मांडलेला कत्तलखाना. वेबसाईटवर मोठ्या दिमागात लिहिलं आहे की इथे उपचार विनामूल्य आहेत, पण उपचारांसाठी रुग्ण आधी जिवंत तरी वाचलं पाहिजे ना. वॉर्ड क्रमांक 20 असो किंवा इतर विभाग, सायन हॉस्पिटलमध्ये आज औषधांच्या वासापेक्षा मृत्यूची टांगती तलवार जास्त जाणवते. आमचा प्रशासनाला सवाल आहे की वेबसाईटवर विशेष सुविधांच्या गप्पा मारण्यापेक्षा कधी सायन रुग्णालयात येऊन जमिनीवर बसणाऱ्या रुग्णांचे अश्रू पुसले आहेत का? जर हे रुग्णालय नोडल सेंटर आहे तर आपत्तीच्या वेळी ही व्यवस्था कोलमडणार नाही याची खात्री प्रशासन देऊ शकतं का? बजेटचे हजारो कोटी रुपये जर रुग्णांच्या बेडपर्यंत पोहोचत नसतील तर हे नक्की कोणाच्या खिशात जात आहेत? प्रशासकीय अधिकारी आपल्या एसी केबिनमध्ये बसून प्रगतीची आकडेवारी मांडतात, पण जमिनीवरचं हे भीषण वास्तव या व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. सायन हॉस्पिटल आता नाव पुरतं उरलंय की काय असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय.